अटारी सीमेवरील बीटिंग रिट्रीट समारंभ रद्द खरं तर ऑपरेशन सिंदूरनंतर निर्णय घेण्यात आला। बीएसएफच्या अधिकाऱ्यांची माहिती। नागपूर विमानतळावर घेण्यात आलं मॉक ड्रिल। विमानतळावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। हल्ल्याबाबत सीआयएसएफ कडून मार्गदर्शन सूचना। जळगावमध्ये नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केली पाहणी। गुलाबराव पाटलांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद। जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस। जम्मू काश्मीरमधील रामबनमध्ये भूस्खलन तर राष्ट्रीय महामार्ग बंद। वाहनांच्या लांबच लांब रांगा। पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक पावसाला हजेरी लावल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। नागरिकांना पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा। पुन्हा एकदा सोन्याला झळाळी तर ऑपरेशन सिंदूर नंतर सोने महागले। ऑपरेशन सिंदूर नंतर सोनं 1 लाखांच्या पार। पुण्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्याला अटक। पळसोशी गावची ग्रामदैवत वाघजाई देवी मंदिरातील दानपेटीची चोरी तर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। मुंबईमधील गोरेगावमध्ये पतीनं केली पत्नीची हत्या। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। 5 भाविकांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी। आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल। जालन्यात पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू। जाफराबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक परिसरातील घटना। तो पोहताना खरं पाण्याचा अंदाज न लागल्याने बुडून मृत्यू झाल्याची माहिती। नागपूरच्या दाभा परिसरात धक्कादायक घटना। डोक्यात लोखंडी रॉडने तब्बल 14 वार करत प्रेयसीची हत्या। हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।